माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव हा तिथे बसलेला असताना ईश्वरी ते गिफ्ट दिलेलं असतं आणि त्यावर सॉरीचं लेबल असतं ते घेऊन डायनिंग टेबलजवळ आलेली असते आणि ती आता म्हणत असते कोणीतरी हे पाठवलेलं आहे पण मला ना हा ॲक्सेप्टच नाही आहे. हे सारखं सारखं असं पाठवणं बरोबर नाही ना. मग आता तू काय करणार आहेस असं आकाश विचारतो. त्यावर आता इशू त्याला सांगते की मी त्या कुरिअरवाल्यांना बाहेरच थांबवलं आहे. मी हे पार्सल रिटर्न त्याला करणार आहे आणि त्याला सांगणार आहे ज्यांनी कोणी हे द्यायला सांगितलं आहे ना त्यांना जाऊन रिटर्न दे म्हणून. असं म्हटल्यानंतर आता अर्णवही तिच्याकडे पाहू लागतो. अर्णवनेच तिला सॉरीचं हे लेटर आणि त्याचसोबत गिफ्ट दिलेलं होतं. पण आता ईश्वरीला हे सगळं माहिती होतं. ईश्वरीला अर्णवच्या तोंडूनच सॉरी असं ऐकायचं असतं आणि त्याचसाठी तीही कोणतेही गिफ्ट ॲक्सेप्ट करत नसते. त्याच वेळेला इथे मात्र अंजली आणि मामा हे खूप मजा घेत असतात. कारण अर्णवचं जी काही धावपळ गडबड सुरू असते ना ईश्वरीला सॉरी बोलण्यासाठी ती एकदमच भारी असते. तर मामा देखील आता ईश्वरीला म्हणतात की हो तू जे काही करतेस ना ते अगदी बरोबर आहे बघ. म्हणजे तू एकदम परफेक्ट केलेलं आहेस बघ. असंच काहीसं कर म्हणजे कसं बरोबर होतं आहे ते. आणि त्याच वेळेला आता अर्णव शांतच बसलेला असतो. ईश्वरी म्हणते की बरोबर ना मला हे गिफ्ट देऊन टाकायलाच हवं ना. असंच करते मी. हे गिफ्ट आहे ना देऊन टाकते मी. जास्त वेळ ठेवून उपयोग नाही आहे इथे असं देखील ती म्हणते. आणि त्यानंतर मात्र इकडे राकेश आणि त्याचसोबत मामी यांची तोंडं मात्र पाहण्यासारखी झालेली असतात आणि ते दोघेही जण एकमेकांकडे पाहत असतात. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी म्हणत असते की जर कोणाला सॉरी बोलायचं असेल तर हे गिफ्ट वगैरे पाठवायची काय गरज आहे. फक्त साधं तोंडाने सॉरी बोललं ना तरी चालतं. मला फक्त तेच अपेक्षित असतं. आता ईश्वरीला जे हवं आहे ते ईश्वरी बोलून टाकते. म्हणजे ईश्वरीला हे गिफ्ट्स वगैरे नको असतात. ईश्वरीला तोंडून बोललेलं सॉरी हवं असतं. हे तर आता एकदमच परफेक्ट असं अर्णवने ओळखलेलं असतं. त्यामुळे आता ईश्वरी गिफ्ट द्यायला परत जाते आणि जेव्हा ती गिफ्ट द्यायला जाते ना तेव्हा मात्र आता इकडे तो कुरिअरवालासुद्धा तिथेच असतो. आणि जेव्हा कुरिअरवाला तिथे असतो ना तेव्हा मात्र आता कुरिअरवाला म्हणतो की हे काय तुम्ही पुन्हा का गिफ्ट आणून दिलं आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की मला हे गिफ्ट नको आहे ज्याने तुम्हाला सांगितलं होतं मला नेऊन हे गिफ्ट द्या असं देखील ईश्वरी आता सांगू लागते. आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं सांगते ना तेव्हा मात्र आता अर्णव देखील शांत राहतो. पण अर्णवला आता कळतं की ईश्वरीला आपल्या तोंडूनच सॉरी ऐकायचं आहे. रूममध्ये जाऊन आता अर्णव जो आहे ना तो या सगळ्याची प्रॅक्टिस करत असतो. म्हणजेच आता अर्णव सॉरी कसं बोलायचं याची देखील एकदम जोरात प्रॅक्टिस करत असतो. त्यालाही असं वाटत असतं की आपण मिस इंदौरीला असंच सॉरी असं म्हणूया आणि त्यामुळेच आता ती सॉरी बोलण्यासाठीच तो असे प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यातच नेमकी आता ईश्वरी त्याच्या मागे येऊन उभी राहिलेली असते. आणि ईश्वरी जेव्हा त्याच्या मागे येऊन उभी राहते ना तेव्हा मात्र आता खूपच घाबरल्यासारखं इकडे मात्र अर्णवला होतं. कारण अर्णव ना सॉरी बोलायची प्रॅक्टिस करत होता आणि अचानक ईश्वरी येऊन तिकडे टपकल्यामुळे त्याला आता ते तोंडातून शब्द कसे कसे बाहेर पडायचे हे काही आता सुचत नव्हतं. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही शांतच असते. ती मध्ये पडदा लावत असते कारण झोपायची तयारी करायची असते. पण ती आता अर्णवसोबत बोलत नसते. आता इकडे मात्र ईश्वरी शांतच असताना अर्णव आता थँकफुली तिला आता म्हणू लागतो की सॉरी सॉरी माझं चुकलं असं त्याने म्हटल्याबरोबर इकडे मात्र ईश्वरी म्हणते की काय काय तुम्ही बोला सॉरी. त्यावर अर्णव म्हणतो की हो तू आता ऐकलंस ना मी तुला सॉरी बोललेलो आहे. मला कळलं आहे माझी चूक झाली आणि त्याचसाठी मी तुला सॉरीही बोललेलो आहे. त्यावर ईश्वरी मात्र आता अर्णवला म्हणत असते की हे सॉरी कधीच बोलला असतात ना तर मोकळेही झाला असतात. पण नाही तुम्हाला बोलायचंच नव्हतं ना. बोललातच नाही तर कसं होणार आहे. मला कळतंय ना सगळं तुमचं. असं देखील आता ईश्वरी जे आहे ती मात्र आता अर्णवला बोलत असते. आणि त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो की खरंच गं सॉरी काल काय घडलं कसं घडलं ना हे मलासुद्धा कळत नाही आहे. ती कॉफी काय पियालो आणि त्या कॉफीमुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे. मग ती कॉफी तुम्हाला कोणी दिली होती. त्यावर लावण्याने ही कॉफी दिली होती असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलू लागतो. त्यावर ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे लावण्या मॅडमनेच त्या कॉफीमध्ये काहीतरी मिक्स केलेलं असेल आणि त्याचे परिणाम हे सगळे झालेत.
तुम्हाला माहीत नसेल पण मी म्हणून सांगते, ती लावण्या जी आहे ना ती पक्की हुशार आहे आणि ती ना तुमच्या काल खूपच जवळ यायचा प्रयत्न करत होती. तुम्ही जेव्हा या नशेत होतात ना तेव्हा ती तुमचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करत होती. म्हणजे ती अगदीच एवढ्या जवळ आली होती ना की विचारही करू शकत नाही. म्हणजे मला कळलं नाही, तिचं तोंड आणि तुमचं तोंड एवढ्या जवळ होतं ना, बापरे. म्हणजेच तुमचं काहीतरी होणारच होतं. पण तेवढ्यातच मी येऊन टपकले तिकडे. ईश्वरी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा अर्णव तर ईश्वरीकडे एकटक पाहत असतो. त्याला आता ईश्वरी काय बोलते ना ते ऐकूनच खूप जास्त हसू येत असतं. कारण ईश्वरी ना आता अर्णवच्या बाबतीत ना खूप जास्त पजेसिव्ह झालेली असते आणि ती तसंच बोलत असते ना, म्हणून आता अर्णव देखील एकदमच चकित होऊन पाहत असतो. तर अर्णव म्हणत असतो, म्हणजे ती इतक्या जवळ आली होती माझ्या? हो, इतक्या जवळ आली होती ती. म्हणूनच तर कोण असं जवळ येतं का? मी तर कधी आली नव्हती जेवढी ती इतक्या जवळ आली आहे, असं देखील ईश्वरी बोलून जाते. त्यावर अर्णव मग तिला हसतच म्हणतो, अच्छा मग तूही येऊ शकतेस की जवळ, काही फरक पडत नाही मला, तूही आलीस ना तर मला आवडेल, असं देखील आता अर्णव बोलतो. त्याबरोबर मात्र आता ईश्वरी लाजू लागते. ईश्वरी म्हणते, गप्प बसा, चला आता झोपायला हवं ना, आधीच खूप उशीर झालाय, असं देखील आता ती बोलत असते आणि खूपच जास्त आता लाजत असते. तिला ना आता खूपच जास्त लाजावंसं वाटत असतं. काय करू आणि काय नाही असं तिला झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि सगळीजणं दुसऱ्या दिवशी सकाळी डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि जेव्हा डायनिंग टेबलवर बसलेली असताना सगळीजणं एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याच वेळेला मात्र अर्णवसाठी ईश्वरीने नाश्त्याची पूर्ण तयारी केलेली असते आणि त्याच्यासाठी ते सगळं काही ती आणूनही देते. आणि त्याच वेळेला आता ती अर्णवला म्हणत असते की तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला सांगा. अंजली आणि मामा हे तर आता पाहतच राहतात. त्यांना तर नवलच वाटतं की काल रात्रीपर्यंत तर ह्यांची भांडणं होती आणि आज अचानक सगळं काही ठीक कसं काय झालं, हाच प्रश्न तर मुळात आहे ना त्यांनाही पडलेला असतो आणि त्यामुळेच आता ते बघतच राहतात. आणि त्यावेळेला अंजली आता टोमणा मारू लागते आणि अंजली आता म्हणत असते की कालपर्यंत तर वातावरण पूर्ण गरम होतं, उकाडा होता आणि आज एकदम गुलाबी थंडी, खरंच ना, असं देखील आता मुद्दामूनच ती बोलू लागते. आणि जेव्हा हे सगळं काही बोलायला लागते ना तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे पाहून हसू लागतात. कारण त्यांना कळतं की हे सगळं काही त्यांच्यासाठीच बोललं जात आहे. तर दुसरीकडे मात्र आकाश म्हणत असतो की म्हणजे आता पार्सल काही येणार नाहीत वाटतं, नाहीतर पार्सलने नुसता काल धुमाकूळ घातला होता, असं देखील आता बोललं जात असतं. त्यावर ईश्वरी अर्णवकडे बघून खूप जास्त लाजत असते आणि आता नाश्ता सुरू असताना हे सगळ्यांचं चिडवणं सुरूच असतं. आणि तेवढ्यातच ना इकडे मात्र आता फोन आलेला असतो इशूच्या मोबाईलवर, तिच्या आईचा व्हिडिओ कॉल. त्यामुळे आता इशूही खूप जास्त खुश होते आणि इशू म्हणते की आईचा फोन आलाय इतक्या दिवसानंतर, आई कशी आहेस, बोल ना, कसं काय अचानक फोन केलास. ईश्वरीला आता आई म्हणत असते की अगं सहज म्हणून केला, बरेच दिवस झाले तुलाही पाहिलं नव्हतं, म्हटलं या निमित्ताने का होईना तुझ्याशी दोन शब्द बोलणंही होईल, तुला पाहणंही होईल आणि घरातल्या सगळ्यांची सुद्धा. अगं मला कळलं की मामींची तब्येत बरी नाही आहे ना, मग म्हटलं जरा विचारपूस करावी म्हणूनच फोन केला होता. इकडे मात्र जसा सुप्रियाचा व्हिडिओ कॉल येतो ना तसं मात्र आता वल्लरी तोंड लपवायचं काम करत असते. कारण ईश्वरीने मोबाईल वर धरलेला असतो आणि त्यामध्ये सुप्रियाचं तोंड दिसण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच ना आता वल्लरी. आणि त्याच वेळेला आता ईश्वरीला आई सांगत असते की अगं तू व्हिडिओ कॉल तर केला आहेस पण कोणीही दिसत नाही आहे, जरा वर पकड बरं फोन. आणि त्यामुळे आता ईश्वरीला सांगितल्यामुळे ईश्वरी आता अगदीच वर मोबाईल पकडते आणि त्यामुळे ना आता सगळेजण दिसत असतात. मग आता वल्लरी खूप जास्त घाबरते कारण वल्लरीला माहिती आहे की आता आपलं तोंड दिसणार आणि त्यामुळे वल्लरी आता कसं बसं तिकडनं पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. आता एक एक करून सगळ्यांनाच ईश्वरी मोबाईल फिरवते कारण सगळ्यांनाच आता चौकशी करण्यासाठी खरं तर सुप्रियाने कॉल केलेला असतो. त्याच वेळेला पहिल्यांदा ती अर्णवकडे फोन वळवते. अर्णवही आता हाय बाय करू लागतो आणि कसे आहात वगैरे सगळं काही विचारतो. त्यानंतर अंजली आणि आकाशची सुद्धा टर्न येते, त्यांच्याकडे सुद्धा मोबाईल फिरवला जातो. तर इकडे आता आपल्याकडे सुद्धा मोबाईल फिरवला जाईल ही भीती कुठेतरी मामीला असते आणि त्यामुळेच ना मामी पहिल्यांदा टेबलाखाली झुकते. पण आता मामीचं हे जे काही सुरू असतं ना ते मात्र आता भयंकर असतं.
मामी जेव्हा ही असं वागत असते तेव्हा मामांना पूर्णपणे समजते. तेव्हा मात्र आता ती मोबाईल घेऊन मामांकडेही जाणार असते. म्हणजे मामा जे आहेत त्यांनासुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलायचं असतं आणि म्हणूनच तो मोबाईलला ती आता मामांकडेही घेऊन चाललेली असते. पण तिच्याच बाजूला आता मामीही बसलेली असते. मामीला खरं तर ना बोलायचं नसतं आणि म्हणूनच ना मामी तिला तोंड दाखवायला लागेल आणि मग जर सुप्रियाने आपल्याला ओळखलं तर तिची पंचायत होईल हे सुद्धा तिला माहिती असतं. आणि म्हणूनच आता मामी जी आहे ती गुपचूपपणे त्या डायनिंग टेबलवरनं उठते आणि आतमध्ये जायला निघत असते. कारण तिच्याकडे माहिती आहे की आता कोणताही पर्याय नाही आहे. तिला जर पाहिलं तर मोठं नुकसान होईल हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती गुपचूपपणे तिकडनं पळ काढते. आणि जेव्हा आता ती तिकडनं निघून जाते ना तेव्हा मात्र आता मामाला समजत नसतं की हे सगळं काय आहे. मामासुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलतो आणि त्यानंतर मात्र कॉल इथे ईश्वरीच्या हातात देतो. ईश्वरी आता आपल्या आईसोबत बोलत असते. त्याचबरोबर आता अंजलीसोबतसुद्धा आई गप्पा मारत असते. इकडे आता जेव्हा मामी आतमध्ये निघून जाते ना तेव्हा मात्र मामांना संशय आलेला असतो आणि मामा देखील आता आतमध्ये जातात. आणि मामाही जेव्हा आता आतमध्ये जातात ना तेव्हा मात्र आता मामांना पूर्णपणे शंका असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण काय गडबड आहे हे काही कळायला मार्ग नसतो आणि त्यामुळेच ना हा सगळा गोंधळ उडालेला असतो. दुसरीकडे मात्र आता आई म्हणत असते की थांब, व्हिडिओ कॉलवर आवाज येत नाही आहे, त्यापेक्षा ना आता मी एक काम करते, तुला नॉर्मल कॉल करते. आणि नॉर्मल कॉल केला जातो आणि जेव्हा नॉर्मल कॉलवरती बोलत असते तेव्हा इशूच्या आईला खरं तर मामीशी बोलायचं असतं. म्हणूनच तर तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो. कारण त्यांच्या पायाला झालेली दुखापत हे इशूच्या आईला कळलेलं असतं नमूकडून. तर दुसरीकडे आता मामा बेडरूममध्ये येतो आणि आता मात्र वल्लरीला जाब विचारतो. वल्लरीला म्हणत असतो की काय चाललंय काय तुझं, ते जरा मला सांगतेस का, म्हणजे मला कळेल. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र मामाला मामी मुद्दामून खोटं सांगते की मुळात आहे ना मला ती जबरदस्तीची सूनबाई आवडतच नाही. आणि मग हा प्रश्न राहिलाच कुठे की तिच्या घरच्यांशी मला बोलावं लागेल असा, कारण मला ना ती माणसं मुळात आवडतच नाहीत आणि त्यामुळे मला त्या लोकांशी कोणाशी संबंध ठेवायचा नाही आहे असं देखील आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे मामांना थोडा डाऊट येत असतो. मामा विचार करत असतात की नक्की हेच कारण आहे की अजून काही. आणि मामा हे सुद्धा विचारतात की नक्की खरं खरं सांग की अजून दुसरं काही कारण आहे का. त्यावर मात्र नाही, हे दुसरं कोणतंही कारण नाही आहे, हेच कारण आहे असं वल्लरी रागवून बोलत असते. आणि जेव्हा वल्लरी हे सगळं रागवून बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी येताना आईचा फोन घेऊनच आलेली असते. म्हणजे फोन अजूनही चालूच असतो आणि ती आता म्हणत असते की मामी, आईला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्या पायाला लागले हे तिला कळले आणि म्हणूनच आई थोडं तुमच्याशी बोलू पाहते, बोलता का जरा. मग आता आई जी आहे ती बोलत असतानाच इकडे मात्र आता नाईलाजास्तव फोन हा घ्यावाच लागणार असतो. कारण पुन्हा एकदा डाऊट येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच आता हा फोन आपण घ्यायला हवा असा विचार देखील आता सुरू असतो. आणि म्हणूनच आता वल्लरी नाईलाजास्तव का होईना तो फोन हातात घेते. आणि वल्लरी जेव्हा फोन हातात घेते ना तेव्हा मात्र आता तिला काय करावं आणि काय नाही हे समजत नाही. पण आता ती बोलायला सुरुवात करते आणि ती म्हणत असते की हां बोला. त्याच वेळेला मात्र आता जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र आता वल्लरी ही म्हणत असते की मी ठीक आहे, तुम्ही बरे आहात ना. आणि त्याच वेळेला हो हो मीही बरी आहे. आणि त्याच वेळेला ती आता सुप्रिया जी आहे तिने बरोबर असा वल्लरीचा आवाज जो आहे तो ओळखलेला असतो. ती वल्लरीला डायरेक्टली म्हणते की मी तुमच्याशी आत्ता बोलते, म्हणजे लग्नातही आपली भेट नाही झाली, त्यानंतर मी घरी येऊनही आपली भेट नाही झाली, पण आता फोनवर बोलूनही असं वाटत नाही आहे की आपण पहिल्यांदा भेटतोय. मला असं वाटतंय ना की आपली जुनी ओळख आहे, असं देखील सुप्रिया आता वल्लरीकडे बघून बोलत असते. आणि वल्लरीचा आवाज ऐकल्यावर तिने आता परफेक्टली ओळखलेलं असतं. पण आता वल्लरीला असं बोलल्याबरोबर जोरात ठसका लागतो. कारण वल्लरीला जर सुप्रियाने ओळखलं तर आता ती बाराच्या भावात जाऊ शकते बरोबर तिला माहिती आहे. आणि म्हणूनच वल्लरी जी आहे ती थोडं अंतर ठेवूनच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण सुप्रियाने जसं तिचा आवाज ओळखलाय असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता वल्लरी असते ना तिचा मात्र नुसता जीव नुसता वर खाली होत असतो. तिला जोरात ठसका लागतो आणि मग आईचा फोन ती लगेचच ईश्वरीच्या हातात देते. ईश्वरी आपल्या आईला म्हणते की आई,
आपण नंतर बोलूया का, जरा हा थांबा. आणि असं बोलून तिने आता फोन ठेवलेला असतो. आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी आईला सावरत असते. मामीना म्हणत असते की काय झालं आहे मामी, ठीक तर आहात ना. तेवढ्यातच ना बाहेरून अर्णवचा जोरात आवाज येऊ लागतो, कारण अर्णव ना महाभयंकर असा चिडलेला असतो. तर तो मात्र आता चिडलेला असतो तो म्हणजे इथे असणाऱ्या या लावण्यावर, कारण लावण्याने जे काही कारनामे केलेले असतात ना ते महाभयंकर असे असतात. आणि त्यामुळेच ना आता लावण्याने जे काही कारनामे केलेले असतात त्यासाठी ती आता माफी मागायला म्हणून का होईना आलेली असते. आणि माफी मागायला जेव्हा ती येते ना तेव्हा मात्र आता अर्णवला बोलत असते की मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली, पण खरंच मी तुझी मनापासून माफी मागते. आणि असं बोलून तिने आता अक्षरशः हात जोडलेले असतात आणि ती मनापासून माफी मागायचं असं म्हणत त्याला म्हणत असते की मला मान्य आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, पण मला माफ कर. पण तिथे असणाऱ्या कोणालाच ना काहीच कळत नसतं की नेमकं काय झालं आहे. आणि त्याच वेळेला आता सगळीजण विचारतात की नेमकं काय झालं आहे, मला कळेल का. आणि त्याच वेळेला ना आता ईश्वरी आणि अर्णव घडलेला सगळा प्रकार जो आहे तो मात्र सांगू लागतात. म्हणजेच लावण्याने कशा पद्धतीने कॉफीमध्ये मिक्स केलेलं असतं आणि त्यामुळेच माझं हे असं माकड झालेलं होतं आणि या सगळ्यातून तिने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला याबद्दल देखील आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता मामांना भयंकर असा राग येतो. मामा तर आता रागातच पाहत असतात आणि मामा म्हणत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे, मला नाही या गोष्टी बिलकुलही आवडल्या नाही आहेत. लावण्या अंजलीसुद्धा म्हणत असते की हे सगळं चुकीचं आहे, परंतु लावण्या आता हात जोडून अर्णवची माफी मागत असते. अर्णवला आता लावण्याचा एकही शब्द ऐकायचा नसतो, कारण ती जे काही बोलत आहे ते न पटण्यासारखंच आहे. तिचं वरवरचं हे रडू हे सुद्धा आता अर्णवला माहिती असतं. अर्णवचे अक्षरशः ती आता पाय धरते. अर्णव प्लीज ना मला माफ कर ना, प्लीज ना असं देखील म्हणत असते. पण अर्णवला तिचं सॉरी हे एक्सेप्टच नसतं. तर दुसरीकडे मात्र आता लावण्या ईश्वरीचा हात हातात धरत तिला देखील सॉरी म्हणत असते. आणि तू तरी एसआरला समजाव ना असं ती म्हणत असते, कारण एआरवर माझं प्रेम होतं, आमचं लग्न ठरलं होतं, तू तर या सगळ्या गोष्टी ओळखतेस ना, मग तुलाही माहितीच आहे. मग ईश्वरीही चिडते. ईश्वरी म्हणत असते प्रेम असणं हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं करणं किती चुकीचं आहे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, किती चुकत आहात तुम्ही ते. मग आता रडून रडून लावण्याचे बेहाल झालेले असतात आणि ईश्वरी ही आता लावण्याकडे पाहत असते. लावण्य आता ईश्वरीला म्हणत असते की माझं आधी अर्णवसोबत लग्न ठरलेलं होतं आणि अचानक ते लग्न तुझ्यासोबत झालं, मग माझी अवस्था काय झाली असेल याचा विचारही तुम्ही कोणीच केला नसेल. पण मी खूप काही गोष्टी सहन केल्या आहेत आणि त्या सगळ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहेत. मलाच कळत नाही मी काय करू. आणि ह्या सगळ्यामध्ये मी विचार केला की असं का होईना आपल्याला अर्णवला आपलंसं करता येईल. खरं तर ही माझी चूक ठरली हे सगळं करणं, पण मला त्यावेळेला काही सुचलं नाही आणि मी मूर्खासारखं केलं. खरंच मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते असं देखील आता लावण्या रडत रडत बोलत असते. लावण्याला आता अर्णव जराही माफ करायला तयार नसतो. अर्णव तिला सरळ सांगतो की मला ना तुझं सॉरी वगैरे काहीच नको आहे, कारण आतापर्यंत खूप काही केलेलं आहेस तू आणि या सगळ्याची ना आता सवय होत चाललेली आहे, कारण तुझं ना कोणतंच प्रकरण आहे ना धड शांत राहत नाही, काही ना काही आपलं सुरूच असतं. आणि त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी जे आहे ती मात्र आता अर्णवकडे पाहत असते आणि अर्णवने सुद्धा आता काही माफ केलेलं नसतं ना, त्यामुळे आता खूपच जास्त राग जो आहे तो खरं तर आलेला असतो. आणि जेव्हा लावण्या त्याला सॉरी बोलत असते तर सॉरी ही एक्सेप्ट होत नसतं. पण लावण्याला आता अर्णव म्हणत असतो की मला ना तुझं तोंडही बघायचं नाही आहे. आणि जेव्हा तो हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता ईश्वरी ही लावण्याकडे पाहत असते. तर लावण्या म्हणत असते की ठीक आहे, तुला माझं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे ना, मी तुला परत तोंड कधीही दाखवता येणार नाही. मी आता कायमचीच या आयुष्यातून तुझ्या निघून जाते, मला आता जगायचं सुद्धा नाही आहे असं देखील आता लावण्या ओरडून ओरडून बोलत असते. आणि लावण्य हे सगळं जेव्हा बोलते ना तेव्हा ईश्वरीला कळतं की लावण्य हे कशा संदर्भात बोलत आहे, की तिला जगायचं नाही आहे म्हणून. म्हणजेच लावण्य आता स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल हे सुद्धा बरोबर ईश्वरीला माहिती असतं. आणि म्हणूनच ईश्वरी आता लावण्याकडे पाहत असते आणि लावण्याला शांत करायचा प्रयत्न करत असते.
लावण्या खूप जास्त रडत असते. तर पुढील भागामध्ये मात्र आता पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी बेडरूममध्ये बोलत असतात आणि त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणत असतो की जे काही झालं ना ते एकदम भयंकर होतं. त्यावर ईश्वरी म्हणते की प्रेमाच्या व्याख्या ह्या वेगळ्याच असतात आणि त्याच वेळेला आता ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की तू जे हे काही मला सांगतेस तुला प्रेमाबद्दल इतकं कळतंय म्हणजे नक्कीच तू कोणावर तरी कधीतरी प्रेम केलं असशीलच ना. त्यावर ईश्वरी नाही असं म्हणते. त्यावर अर्णव म्हणतो मग आता कोणावर प्रेम झालं आहे का. तर तसं असेल ना तर मनात ठेवायचं नाही, डायरेक्ट ओठावर आणून तसं बोलून टाकायचं, कारण मनात ठेवलं ना तर त्याचाही त्रास होतो. असं देखील आता अर्णव जो आहे तो मुद्दामूनच ईश्वरीकडे बघून बोलत असतो. तर ईश्वरी आता त्याच्याकडे पाहतच राहते. दुसरीकडे मात्र आता इकडे ईश्वरी आणि नम्रता फोनवर बोलत असतात. तर नम्रता ईश्वरीला म्हणत असते की अर्णव सरांनी खरं तर ना तुला ट्रीट द्यायला हवी आणि मग तू पण त्याच्यासोबत जायला हवं, नाहीतर त्याचा काही उपयोगच नाही. नम्रता मुद्दामून ईश्वरीला भडकवायचं काम करत असते. मग ईश्वरी काय एका झटक्यातच जायला तयार असते. तर दुसरीकडे ही ट्रीट कशी स्पॉईल करायची असं आता राकेश आणि त्याचसोबत लावण्याचं प्लॅनिंग सुरू असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.